देव तारी त्याला कोण मारी ही म्हण 100% जरी खरी असली तरी देव मारी त्याला कोण तारी हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि त्याचाच प्रत्यय आज प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला आहे। असं का म्हणावं लागतंय त्याचं कारणही तसंच आहे। 4 जानेवारी रोजी अहमदपूर अंबाजोगाई रोडवर लांजी पाटीजवळ बाहेती यांची शेती किंवा एपीजे अब्दुल कलाम विश्वविद्यालयाच्या समोर आणि ढोबळ भाषेत डुक्कर बोंदा असेही या ठिकाणाची ओळख आहे। याच ठिकाणी MH01 CH 2274 या क्रमांकाची रेनॉल्ट कंपनीची 4 चाकी क्विड ही धावती गाडी प्राथमिक अंदाजानुसार इंजिन ओव्हरहीट झाल्यामुळे किंवा पेट्रोल गळतीमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली होती, परंतु चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे जीवित हानी टळली होती। इतकेच नाही तर अक्षरशः कार चालकाने मृत्यूला हुलकावणी दिली होती। म्हणून मी म्हणालो देव तारी त्याला कोण मारी ही म्हण त्याच व्यक्तीच्या बाबतीत घडली आहे। त्याचे नाव मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। 10 दिवसात एकाच व्यक्तीच्या 2 गाड्या अचानक आग लागून भस्मसात होतात। पहिल्या अपघातातून बालंबाल वाचलेला माणूस दुसऱ्या संकटाच्या वेळी सुद्धा जेमतेम तीच जागा वेळ देखील कमी भरती तितकीच, मात्र तो वाचू शकला नाही। बघा अपघात वास्तव किती भयान आहे, कल्पनेच्या बाहेरची आणि योगायोगाची गोष्ट आहे। झालं असं 15 जानेवारी रोजी 11:15 वाजेच्या दरम्यान किनगावकडून अहमदपूरकडे येणारी 4 चाकी मारुती कंपनीची अल्टो 800 ही गाडी 4 जानेवारी रोजी झालेल्या अपघात स्थळापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या पुलाच्या कठड्याला आदळून कारने पेट घेतला। इतकी भीषण आग लागली की रस्त्याने जाणारे इकडचे वाहने इकडे आणि तिकडचे वाहने तिकडे थांबून लोकांनी कोणी अग्निशमन दलाला तर कोणी पोलीस स्टेशनला फोन तर कोणी गाडी जळू लागल्याचा व्हिडिओ करू लागले। बघता बघता गाडीचा चक्क कोळसा झाला आणि चालक देखील गाडीमध्येच जळून गेला हो। खूपच भयंकर आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली बरं का। जळालेले फोटो इतके विच्छिन्न आहेत की ते प्रतिबंध असल्या कारणाने आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही। घटनेची माहिती मिळताच काही मिनिटातच अहमदपूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली व लागलेली आग विझवली। सोबतच अहमदपूर व किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी ही घटनास्थळी दखल घेऊन ही गाडी कोणत्या कारणाने पेटली असावी, गाडीसोबतच जळून खाक झालेला व्यक्ती कोण असेल, नेमके गाडीचे इंजिन खराब झाले असावे का पेट्रोल गळती होऊन कार पेटली असावी। बघणाऱ्या लोकांमधून या घटनेबद्दल विविध प्रकारचे तर्कवितर्क लावण्यात येत होते। कोणी सांगत होता की 500 मीटर अंतरावरून मोठ्या जोराने गाडी रेस करत धावत होती, कुणाला वाटले की गाडीचे एक्सिलेटर केबल अडकले असावे म्हणून गाडी रेस होत असावी। बराच वेळ कुणालाही काहीच कळाले नाही। थोड्या वेळाने घटनास्थळी बघण्यासाठी जमा झालेल्या नागरिकांमध्ये कुणीतरी सांगितले की सदर गाडीचे चालक मालक हे अहमदपूर तालुक्यातील कोळवाडी येथील रहिवासी माधव श्रीवाड हे हिप्परगा कोपदेव येथे शिक्षक आहेत आणि 4 जानेवारी रोजी यांचीच असलेली MH01 CH 2274 या क्रमांकाची रेनॉल्ट कंपनीची क्विड ही धावती गाडी अचानक आग लागून जळून खाक झाली होती आणि त्यांचीच ही दुसरी MH22 H1914 या क्रमांकाची गाडी आहे। 10 दिवसापूर्वी बालंबाल वाचलेला माणूस अगदी 10 दिवसानंतर तशाच प्रसंगात जळून खाक झालाय अशी खात्रीशीर ओळख पटली आणि सर्वत्र हाहाकार उडाला। इथे मात्र तीच म्हण उलट देव मारी त्याला कोण तारी अशी लागू लागते। किती वाईट आहे ही परिस्थिती, कसला हा प्रसंग आहे। 15 जानेवारी रोजी हिप्परगा कोपदेव येथे सोबत असलेल्या शिक्षकांसह शाळेत असताना माधव श्रीवाड यांनी छातीमध्ये त्रास होत असल्याचे सांगून गाडी घेऊन ते एकटेच अहमदपूरकडे निघाले होते। दरम्यान हिप्परगा काजळ हे गाव ओलांडल्यानंतर 500 मीटर अंतरावर गाडी पोहोचली असता त्यांना अटॅक आला असावा आणि त्यांचा पाय गाडीच्या एक्सिलेटरवर पडला असावा म्हणून गाडी फुल रेस होत जाऊन पुलाच्या कठड्याला आदळून पेट घेतली असावी असे एक नाही तर अनेक तर्क वितर्क लावले जात होते।
मात्र नेमके कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला असावा याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेले अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालित मोबाईल फॉरेन्सिक टीमला पाचारण केले होते. जसजशी बघ्यांची गर्दी जास्तच वाढू लागली तशी त्यांच्या बाबतीत बरीचशी माहिती मिळाली. अहमदपूर शहरातील चंद्रभागा नगर येथे पवन किराणा स्टोअर्सचे ते मालक आहेत. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी 2 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे. हरिभक्त परायण माधव श्रीवाड महाराज कीर्तनकार म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सकाळी 11:15 वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या माधव श्रीवाड यांचा मृतदेह दुपारनंतर 5:30 वाजेच्या दरम्यान फॉरेन्सिक टीमने जळालेल्या गाडीतून बाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन करून श्रीवाड यांचा मृतदेह त्यांचे मूळ गाव कोळवाडी येथे शववाहिकेतून पाठविण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आवाज बहुजनांचा.